जय श्रीमाताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. श्रीमातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना पाहायचं आहे. सहज मध्ये श्रीमातांना पाहायचं आहे. कुठल्याही प्रकारचं त्राटक आपण करायचं नाही. आपल्या चित्ताची एकाग्रता होण्यासाठी आपण श्रीमातांना पाहतोय आणि चित्त श्रीमातांच्याकडे गेल्याबरोबर तिथून व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटाला जाणवतात. म्हणून लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. ह्या गोष्टी आपण एकाच वेळेला करतोय. सहज मध्ये आपण श्रीमातांना पाहतोय आणि श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला जाणवते ते आपण शोषून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून. ह्या गोष्टी अगदी सहज मध्ये घटित झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या डोक्यातले विचार आपण काढून टाकायचे. ध्यानात जाण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. जाणीवपूर्वक निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा. कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. शक्यतो नको, काढून टाकायचं सगळं. निदान ध्यानाच्या वेळेला पुरतं तरी सगळं सोडून द्यायचं आहे आपल्याला. कारण त्या आत्म्याच्या स्थितीमध्ये जात असताना, त्या परमात्म्याला प्राप्त करत असताना या भौतिक तिथल्या गोष्टी आपण थोड्याशा सोडाव्या लागतात. त्या आपण सोडायच्या. कधीही आपण ध्यान करताना डिटॅचमेंट ही स्थिती आपली प्राप्त करून घ्यायची. म्हणजे थोडंसं त्याग करायचा, सोडायचं जरा. सर्वांचा त्याग केल्याशिवाय पण ती प्राप्ती होत नाही. म्हणजे आतून आपलं जरी काय प्रॉब्लेम, समस्या, अडचणी असतील, काही असेल, तरी ध्यानाच्या वेळेला आपण या सर्व गोष्टी थोड्या सोडायच्या असतात, बाजूला ठेवायच्या असतात. त्यामुळे कुठलाही विचार न करता आपण श्रीमातांना पाहतोय. कुठलीही अटॅचमेंट आपण ठेवलेली नाही. म्हणजे कुणी काय बोललं असेल, कुणी रागावलं असेल, किंवा आपण कोणावरती रागावला असू, कुणाविषयी आपल्या मनात द्वेष असेल, क्रोध असेल, ईर्ष्या असेल, तर ते सगळं आपण काढून टाकायचं. सर्वांना क्षमा करून टाकायची. म्हणजे श्रीमातांना पाहत आपण या सर्व गोष्टी करायच्या असतात. ध्यानात जाण्यापूर्वी लगेच बसलोय आणि ध्यानात गेलोय असं कधी करायचं नाही. त्यामुळे काय होतं की ध्यान आपलं लागत नाही आणि आपण विचारामध्ये अडकतो. बरेच जण बसतात ध्यानाला, पहाटे देखील बसतात. अगदी 4 वाजता उठून लोक ध्यानाला बसतायत, चांगली गोष्ट आहे. परंतु आपलं ध्यान लागले की नाही इकडेही लक्ष असणं अत्यंत आवश्यक असतं. किंवा नुसताच श्रीमातांनी आपल्याला पहाटेचं ध्यान करायला सांगितलेलं आहे म्हणून आपण ते करतोय असं करायचं नाहीये. ते ध्यान लागलं पाहिजे आपल्याला. त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे, ते खरं ध्यान. म्हणून बसायचं आहे म्हणून बसलो तर आपल्याला कधीही फायदा होणार नाही. अगदी प्रामाणिकपणानं आपण ध्यानाला बसायचं आहे आणि आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे हाताच्या बोटावरती, टाळूवरती, शस्त्रावर आपण त्या शक्तीशी जोडलो गेलो पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर पहाटे 3ला उठून 4ला उठून ध्यान करतोय आणि काहीच होत नाही, त्याच्यामध्ये काही दिसूनच येत नसेल, चेहऱ्यावरती जरा देखील तेज नसेल, तर आपण ध्यान कशाचं करतोय असा प्रश्न निर्माण होईल ना. आपण जर पहाटेचं ध्यान करतोय, कायम ध्यानामध्ये असतोय, तर आपल्यामध्ये बदल झालेला इतरांना दिसून आला पाहिजे. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यानधारणा करायची. उगीच करायचं आहे म्हणून करायचं नाही आहे. ध्यानाच्या गहनतेत जाण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत आपले, काही नियम आहेत. खरोखर अगदी हृदयापासून आपण ध्यान धारणा करणं गरजेचं असतं.
नाहीतर उगीच रोज आपलं बसायचं आहे, मीठ पाण्यामध्ये बसतो, ध्यान करायचं आहे, रोज 15-20 मिनिटं आपण ध्यान करतो. बस काय करतो माहिती नाही, पण ध्यान करतो. गेली 15-20 वर्षे आम्ही ध्यानधारणा करतो, मीठ पाणी करतो, परंतु आपल्यामध्ये काही फरक दिसून काही वेळेला येत नाही किंवा आपले प्रॉब्लेम्स काही वेळेला सुटलेले दिसून येत नाही. त्याचं कारण काय? हे शोधणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण आपण सहजोग तर करतोय आणि प्रश्न तर सुटत नाहीत, असं होतं काही जणांचं. काही जणांचं असं म्हणणं आहे, की आम्ही इतकी वर्ष ध्यानधारणा करतोय, परंतु अजूनही आम्हाला आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसत नाहीत. असं होऊ शकतं. कारण आपण ध्यान करतोय की नाही, इथून सुरुवात केली पाहिजे आपण सुरुवातीला. कारण ज्यावेळेला आपण मातांच्या समोर बसतो, त्यावेळेला आपलं लक्ष कुठे आहे, हे बघणं आवश्यक आहे. जर लक्ष प्रॉब्लेम्सकडे असतील आपले, तर त्याचा काही उपयोग होत नाही. ज्यावेळी आम्ही ध्यानाला बसतो, त्यावेळेला आमचं चित्त श्रीमातांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं प्रॉब्लेम्स आपले कधीही सुटणार नाहीत, जर प्रॉब्लेमकडे लक्ष असेल तर. कारण ज्यावेळेला आमचा आत्मा त्या परमात्म्याशी जोडला जात नाही, तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं ध्यानाच्या स्थितीत उतरलोय, असं होत नाही कधी. त्यामुळं ध्यान करतोय, मीठ पाणी करतोय, परंतु कशाचं करतोय? आम्ही खरोखर जोडलो गेलोय की नाही, हे बघणं आवश्यक आहे ना. आमच्या हाताच्या बोटावरती व्हायब्रेशन्स येत आहेत, ठीक आहे. गेली 10 वर्ष व्हायब्रेशन्स येत आहेत हाताच्या बोटावरती. परंतु याच्या पुढचं संशोधन आपण कधीच केलं नाही. या व्हायब्रेशन्स कशा वाढवाव्यात? कशा पद्धतीनं आपण ध्यान वाढवावं? कशा पद्धतीने शस्त्रार्चेवर जावं? मातांनी जे काही सांगितलेलं आहे, ते फक्त आपण वाचतो, परंतु त्याप्रमाणे आपण कृती कधी केलेली नाही. ही कृती करणं आवश्यक आहे ना, ही कृतयुग आहे. म्हटल्यावर श्रीमाताजी बोलतायत, श्रीमाताजी अगदी कळकळीनं सांगतायत, तर त्याप्रमाणे आपलं आचरण असणं आवश्यक आहे. किंवा त्या पद्धतीची ध्यानधारणा आपण केली पाहिजे आहे. किंवा श्रीमाताजींनी सर्व काही सांगून ठेवलेलं आहे. ध्यानाच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत, आत्म्याच्या बाबतीत सगळं सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपलं लक्ष तिकडे नसतं. आमचं लक्ष इकडंच आहे, की आमचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल, आमचे आजार कधी बरे होतील, किंवा माझं हे दुखणं आहे, माझं ते दुखणं आहे, मला हे प्रॉब्लेम्स आहेत, मला ते प्रॉब्लेम्स आहेत. अगदी आपण त्या प्रॉब्लेममध्ये एवढं अडकून जातो, की ध्यानाची स्थितीच आपली राहत नाही. ह्या गोष्टी आहेत सगळ्या. कारण आम्ही इतकी वर्ष ध्यानधारणा करतोय, मग हे प्रॉब्लेम सुटायला काय अडचण आहे त्याला? हे सुटणं आवश्यक आहे. आपण लोकांना सांगतोय, की बाबा सहयोग केल्यामुळे प्रॉब्लेम सगळे सुटतायत आपले, आपल्या समस्या सुटतायत. मग आपणच अशा पद्धतीनं का वागतो? आत्मपरीक्षण करून बघायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की आम्ही कुठंतरी काहीतरी चुका लागल्या आमचं ध्यानाच्या बाबतीत, किंवा आम्ही योग्य दिशेनं ध्यान करत नाही, किंवा आमची कुठेतरी भक्ती कमी पडते, आमचं कुठेतरी ध्यान कमी पडते. गहनतेत जाण्यासाठी काहीतरी अडथळा आमच्यामध्ये येतोय, आणि तो काय आहे हे आम्ही स्वतः शोधलं पाहिजे आहे. दुसरे कोणी येऊन शोधणार नाहीयेत. आमचं आत्मपरीक्षण आम्ही स्वतः करून त्याप्रमाणे त्याचा शोध घेऊन आम्ही ध्यानाच्या त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आम्ही साधक प्रवृत्तीची लोक असली पाहिजेत. सहयोगी वेगळे आणि साधक सहयोगी वेगळे, यात फरक आहे. सहयोगी सगळे सहयोगीच आहेत, परंतु साधक किती आहेत? जे रोज खऱ्या अर्थानं ध्यानधारणा करतायत, अगदी प्रामाणिकपणानं ते आपली चक्र स्वच्छ करतायत. त्यांना पूर्णपणे इच्छा आहे, की बाबा आम्हाला ध्यानाच्या गहनतेत जायचं आहे. श्रीमातांनी जे काही सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं आमच्या बाबतीत घडावं असं त्यांचं मत आहे. अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम्स त्यांना आहेत, परंतु त्या सगळ्यावरती पाय ठेवून ते अगदी गहनतेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. असे किती साधक आहेत? म्हणजे सहजयोगात आम्ही का आलो, असा प्रश्न आमच्या समोर आहे. पहिली गोष्ट, की आम्ही सहजयोगामध्ये आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलोय का? आमचे रोगराई बरे करण्यासाठी आम्ही सहजयोगामध्ये आलो आहोत का? का आम्ही आत्म्याला जाणण्यासाठी, परमात्म्याला जाणण्यासाठी सहजयोगामध्ये आलो? ते खरे साधक, जे शेवटपर्यंत जाणार आहेत. जे साधक आहेत ते शेवटपर्यंत जाणार आहेत. जे रोग बरे करण्यासाठी येतात, त्यांचे आजार बरे होतात, ते बाजूला होतात. जे आणखी कशासाठी आले, भौतिक गोष्टीसाठी सहयोगात आलेले असतात,
त्यांची इच्छा पूर्ण होते, बाजूला होतात. माताही त्यांना आपोआप बाजूला करतात. कारण ध्येय आमचं काय आहे हे महत्वाचं आहे आणि आमचं ध्येय जर परमात्म्याची प्राप्ती असेल, आत्म्याची प्राप्ती असेल, तर तीच व्यक्ती शेवटपर्यंत श्रीमातांच्या चरणाशी राहू शकते. त्यांनाच साधक म्हणायचं. नाहीतर सहजयोगी आणि साधक यातला फरक आपल्या लक्षात आला असेल. साधक जे आहे ते शेवटपर्यंत जाणार, त्यांची इच्छा एकच आहे, परमात्म्याची प्राप्ती. आणि सहजयोगी त्यांना वाटतं की आमची भौतिकतेतल्या समस्या सोडवाव्यात श्रीमाताने, आमचे आर्थिक प्रश्न सोडवावेत, आमची रोगराई बरी करावी. हे सहजयोग्यांचे प्रश्न आहेत, सगळे समस्या आहेत. परंतु साधक सहजयोगी जे असतील ते म्हणतील की नाही, मला हे सर्व करायचं नाही, मला श्रीमातांचे चरण पाहिजे आहेत, मला त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. ते खरे साधक. आणि हे साधक जे आहे ते हे करत करत बाकीचे सर्व गोष्टी त्यांच्या संपतात आपोआप, समस्या त्यांच्या आपोआप संपून जातात, त्यांना सोडवावं लागत नाही. कारण त्यांचं चित्त परमात्म्याकडे असल्यामुळे परमेश्वर त्यांच्याकडे बघून त्यांच्या समस्या सोडवतात. हे महत्वाचं आहे ना. आम्ही जर प्रॉब्लेमकडे बघून सहयोग करत असू तर आम्ही प्रॉब्लेम मध्ये अडकू, पण आम्ही परमात्म्याकडे बघून सहयोग करत असू तर आमच्या सर्व समस्या आपोआप सुटतात, आमचे रोग आपोआप बरे होतात, आमच्या आर्थिक समस्या आपोआप ठीक होतात. ज्या काही भौतिक तिथल्या गोष्टी आहेत त्या सर्व श्रीमाताजी आपल्याला देत आहेत. म्हणजे हे सर्व साधक झाल्यानंतर आपोआप घटित होतात, आम्हाला ते करायची गरज नाही आहे. आमचं चित्त परमेश्वराकडे आहे की नाही एवढंच आम्ही पाहतो. म्हणून सहजयोगी आणि साधक सहजयोगी यातला फरक आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण साधक सहजयोगी होणं आवश्यक आहे. कारण आम्ही आत्मसाक्षात्कार मिळवणार तो कशासाठी? कारण आम्हाला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे आहे. आम्ही सहजयोगामध्ये का आलो? का आम्हाला सत्ता पाहिजे आहे, पैसा पाहिजे आहे, का आणखी काय लिडरशिप की पाहिजे आहे? म्हणजे आमच्यामधले जे दुर्गुण आहेत ते आम्ही दूर ठेवले पाहिजे सहजयोगामध्ये. आम्हाला काही मिळवायचं नाही आहे. आम्ही जन्मजन्मांतरी आत्म्याची प्राप्ती म्हणजे आत्म्यासाठी शोधत होतो, परमात्म्याला शोधत होतो. ते आम्हाला घर बसल्या श्रीमातांनी दिलेलं आहे. तर आम्ही त्या गोष्टीमध्ये, फालतू गोष्टीमध्ये कशाला अडकू? या भौतिकतेमध्ये आम्ही अडकणार नाही. म्हणजे साधक जे सहयोगी असतात ते असे असतात की त्यांचं चित्त कायम शस्त्रार्चेवर असणार. कारण त्यांना समस्या येत नाहीत असं नाहीये, समस्या येणार त्यांना, अधिक अडचणी येणार, परंतु त्यांचं चित्त तिकडं कधीच जाणार नाही. कारण त्यांना त्यांचं ध्येय माहिती आहे. त्यांना एकच ध्येय आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांना. आणि त्यासाठी इतर जरी काही प्रॉब्लेम्स त्यांच्याकडे आले, आजार जरी आले, आणखी काही भौतिक समस्या आल्या, आर्थिक समस्या आल्या, तरी त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करून लक्ष आपलं ते परमात्म्याकडे वळवतात. याला खरे साधक म्हणायचं. आणि असे साधक आपले तयार झाले पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण कधीही अडकायचं नाही सहयोगामध्ये. आमचे रोग बरे करा हे होतातच हो सहयोगामध्ये आल्यावर. जर आपण खऱ्या अर्थानं जर मीठ पाणी करतोय हृदयापासून आणि कायम आमचं लक्ष शस्त्राच्या वर असेल तर आजार होतच नाही सुरुवातीला, पहिली गोष्ट. आणि झाले तर ते आपल्या हातामध्ये आहे. आता एवढा मोठा आजार कोविडचा आहे, साधी गोष्ट आहे, तर आपण सहजयोगी आहे तर घाबरून जायचं काय कारण आहे आपल्याला? जर श्री माताईने आपल्याला सर्व दिलेले आहेत, शक्त्या दिलेल्या आहेत ना, हाताच्या बोटावरती कळतं ना आम्हाला. आबा हा जो काय आजार आहे, श्री माताईने जरी विचारला आम्ही, श्री माताजी हा जो काय आजार आहे त्याच्यामध्ये कुठली चक्र लागतात बघायचं. श्री माताजींच्या कृपेत ते सगळं समजतं. आणि चक्र कुठली लागतात हे बघितल्यानंतर ते चक्र आम्ही कायम जर स्वच्छ ठेवलं तर आम्हाला आजार होईल काय, असा प्रश्न आहे. म्हणून आपण सहजयोग्याने याच्यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही आहे. जरी आपल्याला काही जरी झालं, आजार झाला, तर आपली चक्र ठीक केलात तर आजार बरे होतात. परंतु आम्ही या बाबतीत हयगय करतो. आम्ही बंधन देखील नीट घेत नाही आणि आमची अशी इच्छा असते की सहजयोगाने सगळे प्रश्न सुटावेत. आता श्री माताजी एवढं जीव तोडून सांगतायत आपल्याला, कितीतरी अमृतवाणीमध्ये श्री माताजींनी सांगितलेलं आहे की आपण घराच्या बाहेर बंधन घेऊन पडावं. कशासाठी सांगितलं आपल्याला? बरं, करतात काही साधक घेतात बंधन, परंतु ते बंधन देखील अगदी तोकडं असतं.
म्हणजे किती कधी एकदा आम्ही बाहेर पडतो, कधी एकदा बंधन घेऊन बाहेर पडतो, असं त्याला झालेलं असतं, वाघ मागं लागल्यासारखं. म्हणजेच काय आहे, की सहजयोग आणि साधक सहयोग यामध्ये फरक असा आहे, की साधक जो सहयोगी असतो, तो श्री मातांनी जे काही सांगितलेलं आहे ना, ते अगदी गांभीर्यपूर्वक करतो. आता बंधन घ्या म्हटल्यानंतर कसं आहे, की त्यांचं लक्ष कुठं पाहिजे मग? कुंडलिनीकडे पाहिजे ना. आपली कुंडलिनी वर चढवायची आहे. तर कुंडलिनी वर आले की नाही ते बघायला नको. कुंडलिनी वर चढवतोय आम्ही. मग आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आले की नाही हे कोणी बघायचं का? नुसतंच घ्यायची कुंडलिनी वर चढा. हात वर करायचे काय नुसता? हे महत्वाचं नाही आहे. हे समजणं आवश्यक आहे, की श्री मातांनी जे सांगितले, आता जे कवच सांगितलेलं आहे, बंधन घ्यायला सांगितलेलं आहे. हे बंधन घेत असताना आपल्या भोवती बंधन बसलंय की नाही हे कोणी बघायचं? का नुसतंच घ्यायचं आहे? आतापर्यंत 10 वर्ष, 15 वर्ष आम्ही हेच केलं, बंधन घ्यायचं, घेतलेलं की बंधन. कधी कुणी असा विचार केला नाही, की बंधन घेताना खरोखर हे बंधन आपल्याला बसलंय का? खरोखर या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत का? कधी पाहिलंच नाहीये ते. परंतु आज हे पाहणं गरजेचं आहे. कारण आजारच असा गंभीर आहे, की श्रीमातांनी त्याचं सोल्युशन अगोदरच दिलेलं आहे आपल्याला. बंधन, एका बंधनामध्ये सगळं कार्य घटित होतं. कुठला व्हायरस आणि कुठलं निगेटिव्हिटी आतमध्ये घुसू शकत नाही आपल्या. परंतु बंधन परफेक्ट पाहिजे आपलं. म्हणजे हे सर्व श्रीमातांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. आणि सांगून ठेवलेलं असताना देखील आम्ही चुकतो. आमच्या लक्षातच राहत नाही. बंधन कसं घ्यायचं, कवच कसं घ्यायचं, कुंडलिनी कशी चढवायची. आम्ही त्याला अगदी म्हणजे क्षुल्लक समजतो. नाही बंधन घ्या म्हणजे काय खरं नाही. घेतात. कसे लोकं हाताच्या बोटावरती कुंडलिनी वर चढवतायत. असं बघितलंय. कसंही बंधन घ्यायचं. कवच घेताना देखील अगदी आज्ञाचक्रापर्यंत असं कवच घेतात ते. म्हणजे बंधन देखील अगदी व्यवस्थित घेत नाही. अगदी आळस त्यामध्ये. म्हणजे काय चाललंय म्हणजे हा काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. श्री मातांनी जे शिकवलेलं आहे, त्याचा अगदी गांभीर्यपूर्वक आपण विचारच करत नाहीये. हे तर नुसतं बंधनाचं झालं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तरी कोण करतं? म्हणजे जे श्री मातांनी अगदी कळकळीने सांगितलेलं आहे, त्याचं आता खऱ्या अर्थानं आपण गांभीर्यानं लक्षात घेणं आवश्यक आहे, या गोष्टी सगळ्या. नाहीतर सगळे सहयोगी सगळे गेले मग, संपले. एक-एक करून जाणार मग. का? कारण आम्ही श्री मातांनी सांगितले त्याप्रमाणे काहीच केलेलं नाही. अगदी स्वतःचं संरक्षण देखील आपण करू शकत नाही. स्वतःचं संरक्षण आपण म्हणजे बंधन घ्यायचं, कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर ठेवायची, ह्या गोष्टी आम्ही करतच नाही. त्यामध्ये आळसपणा करतो किंवा आमच्या ते लक्षातच राहत नाही. जर आपली कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर राहिली, तर मृत्यू देखील आपल्याला हात लावू शकत नाही. हे आपल्याला माहिती नसेल. जर कुंडलिनी शस्त्राच्या वर आली, तर कोण आपल्याला हात लावणार आहे? आपल्याकडे मार्कंडेयांचं उदाहरण आहे. अल्पायुष्य होते ते. परंतु सप्तशृंगीची उपासना केल्यानंतर सप्तशृंगीने त्यांना सांगितले, की तुम्ही शिवांची उपासना करा. शिवांची उपासना करा म्हणजे काय? त्याला थोडक्यात आत्म्याची जाणीव करून दिली आणि आत्मसाक्षात्कार दिला आणि कायम शस्त्राच्या वर राहावं असं त्यांना सांगितलं, सदाशिवांच्या जवळ. म्हणून असं एक चित्र आहे ना, की जे यम त्यांना न्यायला आला, पाश टाकला. परंतु ते काय करत होते, की शिवपिंडीला असं पकडून धरले ते. असं पकडले त्यांनी शिवपिंडीला आणि त्याला असं धरल्यामुळं काय झालं, यमाला देखील काय करता येईना. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की ज्यावेळेला आम्ही सदाशिवाशी कायम एकरूप राहतो, शस्त्राच्या वर राहतो, त्यावेळेला यम देखील आपल्याला काही करू शकत नाही. बघा हे किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण किती शस्त्राच्या वर राहायचं आहे कायम, हे आपण स्वतः ठरवायचं आहे. म्हणजे आजची ही जी आणीबाणीची परिस्थिती आहे, जी एवढे रोगराई आलेली आहे, कुणाला काहीही होऊ शकतं. सहयोगी आहे म्हणून तुमची सुटका आहे अशातला भाग नाहीये. काही होऊ शकतं तुमच्या बाबतीत. त्याला सहयोग काय करू शकत नाही. कारण श्रीमाताईने आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला निर्विचारितेचा किल्ला दिलेला आहे आणि कायम शस्त्राच्या वर राहायला शिकवलेलं असताना, जर आम्ही खाली राहिलो आणि स्वतः फक्त सहयोगी म्हणून राहिलो, मिरवलो आणि कुंडलिनी शस्त्राच्या वर नसेल, तर काही होऊ शकतं आपल्या बाबतीत. त्याला सहयोग जबाबदार नाही, श्रीमाताही जबाबदार नाहीयेत त्याला. आपली कुंडलिनी जर कायम शस्त्राच्या वर असेल, तर तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही. कुठला व्हायरस, कुठलं काय, कुठली निगेटिव्हिटी, काही होऊ शकतं. म्हणून कायम शस्त्राच्या वरती राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. जे खरे साधक आहेत, जे साधक सजोगी आहेत,
त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कायम आपण शस्त्राच्या वरती राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याला देखील शस्त्राच्या वरती ठेवलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक सहयोग्याने या बाबतीत सतर्क राहून कायम शस्त्राच्या वर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता श्रीमातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. ज्या काही व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून येत आहेत ते आपण दोन्ही हाताच्या बोटामधून शोषून घ्यायचे आहेत. खेचलेल्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटामध्ये जे नसा आहेत त्या नसामधून आतमध्ये घ्यायचे आहेत. बघा, या नसामधून आतमध्ये खेचल्या गेल्या पाहिजेत त्या एकसारख्या. म्हणजे डिव्हाइन पॉवर जी आहे त्या डिव्हाइन पॉवरकडे लक्ष आहे. आता आपलं एक नवीन जाणीव श्रीमातांनी आपल्याला दिलेली आहे, तिकडे लक्ष असणं आवश्यक आहे. ह्या व्हायब्रेशन्स आपण खेचून घ्यायचे आहेत मनगटापासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत, दोन्ही एकसारखं. म्हणून पूर्वी काय करायचो आम्ही, दोन्ही हात मांडीपासून थोडेसे वरती धरायचो. पूर्वी ज्यावेळेला सहयोग नवीन होता किंवा नवीन सहयोगी आम्ही होतो त्यावेळेला 82, 83, 84, 86 सालची गोष्ट. तर आम्हाला असं बसवायचं की हात असे वरती अंतराळी धरायचे. कशासाठी? तर व्हायब्रेशनची जाणीव होण्यासाठी. आणि ते खरंच होतं. नंतर हळूहळू काय झालं, प्रत्येक जण असे कंटाळले आणि हात असे खाली घेऊ लागले. मातांनी सांगितले की बाबा हात खाली घ्या आता. पण पूर्वी जे होतं ना, ती पद्धत अशी होती की अंतराळी जर आपल्या मांडीपासून थोडेसे अंतराळी हात केलेत आणि व्हायब्रेशन जर खेचून घेतल्यात तर आपल्याला हातातून व्हायब्रेशन जोरदार आलेले जाणवतात. मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत पूर्णपणे जाणवतात व्हायब्रेशन्स अशा. जर आपण हात खाली ठेवले तर कदाचित हातावरतीच जाणवतील, फक्त बोटापर्यंत जाणवतील, परंतु वर जाणवणार नाहीत. परंतु ही पद्धत आहे की आपल्याला संपूर्ण हातावरती कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत जाणवाव्यात व्हायब्रेशन्स पूर्णपणे. कारण विशुद्धीपासून हात फुटलेले असतात आपले. विशुद्धी श्रीकृष्णाचं तत्व आहे, हे जनाहाचं तत्व आहे, लोकांच्या वरती कार्य करायचं हे तत्व आहे. म्हणून हाताने आपण कार्य करतो ना, कुंडलिनी चढवतो, आजार बरी करतो. मग हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत, चैतन्य पाहिजे, शक्ती पाहिजे. या शक्तीची गुंफण करता आली पाहिजे आपल्याला. जसं येशू ख्रिस्त करायचे. येशू ख्रिस्त कसे हाताची गुंफण करायचे, ते म्हणजे कुंडलिनी चढवताना किंवा दुसऱ्या व्यक्तीचे आजार बरे करताना हाताची गुंफण करायची. ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने असं करून त्या व्यक्तीचे आजार बरे करायचे. तशी परिस्थिती हात आहे ना, हात फार महत्वाचे असतात आपले. आपल्याला त्याची किंमत नाही. आपण हात किती वेळा धुतो माहिती नाही, स्वच्छता किती पाळतो माहिती नाही हाताची. कारण हातावरती जी बोट आहेत ना, या बोटावरती देवी देवता बसलेल्या आहेत. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण हाताचं दर्शन का घेतो? कारण त्याच्यामध्ये कर दर्शन म्हणतात त्याला, त्यामध्येच सर्व देवी देवता विराजमान आहेत. म्हणूनच हातातून चैतन्य आपल्याला येत असतं, व्हायब्रेशन्स येत असतात त्यातून. हे चॅनल्स आहेत आणि हे चॅनल्स आत्मसाक्षात्कारी आहोत याचं हे प्रतीक आहे की हातातून चैतन्य वाहतं. याचं ज्ञान होतं आम्हाला की मी कोण आहे. याचं ज्ञान पहिल्या सुरुवातीला हातातून होतं. म्हणून कुराणमध्ये लिहिलं ना, हात बोलू लागतील, असं आहे. हे सगळ्याला काहीतरी अर्थ आहे, ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची, लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. बघा, म्हणजे आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आली पाहिजे. पाठीच्या मणक्यात पण जाणवतं लगेच, पुढून पाठीमागून सगळं जाणवतं, कारण शिस्तीत वर घेतोय आपण. एक गाठ मारायची. बघा, शस्त्राच्या वर आली, एक गाठ मारली. दुसऱ्या वेळेला लगेच कुंडलिनीशी जोडलं गेलं पाहिजे. लगे हाताबरोबर ती वर आलीच पाहिजे. शिस्तीत वर येते. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला शिस्तीत. आतमध्ये कुंडलिनी आहे म्हणून डोळे बंद करून आपण बंधन घेतोय, हे कुंडलिनी चढवतोय की लक्ष तिकडे जावं यासाठी.
3 गाठी मारतोय आपण, वर काढून 3 गाठी मारतोय, म्हणजे वरती आली कुंडली. तिला आपण सहस्त्रारच्या वरती बांधली. कवच आता डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, बघा डोक्यावरून हात आहे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, झालं का कवच तयार? लिंग स्वरूप कवच. आता लक्ष त्या कवचाकडे ठेवायचं. हात आपलं काम करत आहे, 7 वेळा करायचं कवच ते, पण लक्ष आपलं या कवचाकडे पाहिजे. कारण हातातून जे चैतन्य येते त्या चैतन्यातून आपल्या शरीराच्या भोवती हे कवच तयार करायचं असतं. म्हणून लक्ष कवचाकडे द्यायचं. कारण कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आतमध्ये येऊ नये यासाठी हे बंधन आपण घेतोय. आणि हे बंधन अगदी व्यवस्थित घ्यायचं. कसंही भर नाही घ्यायचं. त्याचा काही उपयोग नाही आहे. मग स्वतःला जर बंधन घेता येत नाही, आपण दुसऱ्याला बंधन द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आधी स्वतःला तर बसू दे बंधन, मग दुसऱ्याला देऊया. हे शिकणं गरजेचं आहे ना आपण. आता दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती बघा, व्हायब्रेशन्स. आणि जे कवच आपण घेतलं, बंधन घेतलं, त्या बंधनाकडे थोडा वेळ लक्ष द्यायचं. हे बंधन आपल्याला बसलंय की नाही ते बघायचं. म्हणजे आपण सुरक्षित कवचामध्ये आतमध्ये आहोत की नाही सुरक्षित ते बघायचं. कळतं आपल्या भोवतानी कवच आहे, व्हायब्रेशन्स आहेत, समजतं ना. आता आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा. डाव्या बाजूला ओटी पोटावर ठेवायचा. आपला उजवा हात डाव्या बाजूला ओटी पोटावर किंवा इथं निर्मल विद्येचं स्थान आहे, डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी त्या चक्रावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. इथं म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, पवित्र विद्या द्या, किंवा मला पवित्र करा, शुद्ध करा. कारण कसं आहे, ही शुद्धता असणं आवश्यक आहे आपल्यामध्ये. आपण कुठेही जातो, कुठल्याही गुरुकडे गेलेलो असतो, काहीतरी झालेलं असतं, आपल्या ते लक्षात येत नाही आणि लेफ्ट स्वादिष्ठान आपलं पकडतं. काय वेळेला ध्यानात तर बसतो आणि डावं स्वादिष्ठान सुटत नाही. कारण शुद्ध विद्येच्या विरोधात काहीतरी घटना घडलेली असते. काही जणांचं असं मत आहे की मी एवढी वर्ष ध्यानधारणा करतोय, सहयोग करतोय आम्ही, तरी देखील आमचं हे चक्र का सुटत नाही. याचं कारण असं आहे की आपण सहयोगी आहात, परंतु बाकीची जी घरातली माणसं आहेत ती कदाचित सहयोगी नसतील आणि त्यामुळे ते कदाचित अगुरूचं म्हणा किंवा पूर्वीचं काय असेल ते करत असतील. आता ते त्यांच्या बरोबर आहे, पण आपली अटॅचमेंट त्यांच्या बरोबर जर आली किंवा आपण जर त्यांच्याविषयी विचार करू लागलो तर आपलं डावं स्वादिष्ठान पकड घेऊ शकतं. म्हणून जरी आपल्याला राहायची वेळ आली त्यांच्याबरोबर तरी काय हरकत नाही, परंतु आपण निर्विचारितेमध्ये राहायचं. तेवढी तर आपण करू शकतो. आपली ताकद आपण वाढवायची. म्हणून इथं हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, मला पवित्र करा. जे काय आमच्या आतमध्ये अशुद्ध घुसलेलं आहे ते सगळं निघून जाऊ द्या आणि आम्ही स्वच्छ होऊ द्या. श्री माताजी आपल्या परमकृपेत स्वच्छ करा, पवित्र करा, निर्मळ करा. ही निर्मल विद्या आहे, म्हणजे गणेशांची विद्या आहे. कारण गणेशच आपल्याला स्वच्छ करतात आणि गणेश तत्व जर झोपलं नसेल तर मग डावं स्वादिष्ठान पकड घेतं आपलं, मग बाधा येऊन बसते. म्हणून गणेश आपल्यातले जागृत पाहिजे सतत. ज्या ठिकाणी हात ठेवलाय त्या ठिकाणी थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला, म्हणजे बरोबर ती बाधा जळून जाते. काही वेळेला कॅन्डल पण करायची. असं जर काही पकड आली तर लगेच कॅन्डल घ्यायची, लावायची, डावं स्वादिष्ठांचं बोट लावायचं, उजवा हात जमिनीवर ठेवायचा, सहस्त्रारमध्ये ध्यान करायचं, लगेच निघून जातं. बॅक आज्ञेवरती देखील हेच आहे.
बॅक आज्ञा पकडली तर लेफ्ट स्वादिष्ठान सोडवायचं, म्हणजे बॅक आज्ञा सुटते आपोआप. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मी फक्त आत्मा आहे. बघा, आत्मा आहे म्हटलं की बरोबर हे स्थूल देह आणि सूक्ष्म देह म्हणजे आत्मा. तो जीवात्मा. आत्मा म्हणजे काय? जीवात्माचा आहे ना तो. त्याला स्पिरिट म्हणतात. स्पिरिट म्हणजे आत्मा. सोल म्हणजे पण आत्माच. त्याला वेगवेगळी नावं आहेत. खरं आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव दोनच गोष्टी आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर जाते, त्यावेळेला हा जीव आणि तो वरचा शिव ह्या दोन्हीचं मिलन होतं. जीवा शिवाची भेट होते. आत्मा परमात्म्याचं मिलन होतं. साधी गोष्ट आहे. शब्दांच्या जंजाळामध्ये अडकायचं नाही. जे साधं सोपं आहे ते स्वीकारायचं. जे आहे श्रीमातांनी दिलेलं ते स्वीकारायचं. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. लगेच सूक्ष्म देह आपला हृदयामध्ये आणायचा आणि त्या देहानं आपलं स्थूल देह पाहायचा, म्हणजे तो मी आहे, तो मी शिव आहे. कारण त्या शिवाचं प्रतिबिंब आपल्या आत्म्यामध्ये पडलं आणि तो आत्मा सहस्त्रारच्या वर जाऊन त्या शिवतत्वात विलीन झाला, म्हणजे जीवा शिवाची भेट झाली. आपण दोन मित्र भेटल्यानंतर म्हणत नाही का, कसं मिठी मारतो एकमेकाला, तसं आहे ते. कित्येक वर्षाने भेटला असेल तर आणखीनच आपल्याला प्रेम उमडून येतं वर. तसं परमेश्वर भेटल्यानंतर त्याला मिठी मारतो, म्हणजे काय करतो? तो चैतन्य त्या परम चैतन्याशी एकरूप होतं. जो सागर थेंब बाहेर आले, तो सागरात गेला तर सागर होऊनच राहतो ना तो. असं आहे ते. म्हणजे पंचमहाभूत तत्वाने हा देह बनलेला आहे. तर पृथ्वी पृथ्वी तत्वामध्ये विलीन होते, वायू वायू तत्वात विलीन होतं देह जाताना, अग्नी अग्नी तत्वात जातो आणि जल जल तत्वामध्ये मिक्स होतं. झालं पंचमहाभूत तत्व. अशा प्रकारे विलगीकरण होतं त्यांचं. आणि हा जो आत्मा आहे, या पंचमहाभूत तत्वाच्या तन्मात्रापासून आत्मा बनलेला आहे. म्हणजे पृथ्वी तत्वापासून सुगंध, जल तत्वापासून सॉफ्टनेस, पारदर्शकता आणि अग्नी तत्वापासून तेज, अशा स्वरूपात तो आत्मा आहे. म्हणजे तन्मात्रा आहेत ह्या सगळ्या पंचमहाभूत तत्वाच्या तन्मात्रा. त्या कधीही नष्ट होत नाही. आता सुगंधाला नष्ट करा म्हटलं तर होईल का कधी नष्ट? कधीच नाही. तेजाला नष्ट करा म्हटलं होईल का? नाही. त्याच्यापासून तो आत्मा म्हण, तो आत्मा तो मी शिव, असा आहे त्याचा अर्थ. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा, म्हणजे कुंडलिनी वर येते. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आपलं. नाहीतर हात एकीकडे फिरवतोय, लक्ष भलतीकडेच आहे, असं व्हायला नको. एकाग्रता. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा वर खाली बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का उजव्या? थोडासा मागे पुढे करून बघायचा, गोल फिरवून बघायचं, म्हणजे जेणेकरून कुंडलिनी वर आली की नाही हे बघणं महत्वाचं आहे. त्यासाठी हे काही जणांना अगदी जाणवतं, हात जरी नाही धरला तरी जाणवतं, परंतु इतर साधकांच्यासाठी आपण या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे. थोडंसं खाली येऊन करायचं, काय होते त्याला?
सर्वांनी बरोबर घेऊन जायचंय ना आपल्याला. हात खाली घेऊया आता. आता बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का? ते बघायचं आता. सहजमध्ये. काही प्रयास नाही करायला लागले. अगदी छानपैकी ती वर येते. अगदी भक्तीनं केलं ना, सगळं मिळतं. आणि ती अशीच जर वर राहिली कायम, तर कुठल्याही प्रकारचा धोका नाही आपल्याला, एवढं लक्षात ठेवायचं. परंतु हेच कर्म कठीण आहे ना. कुंडलिनी वर ठेवता येत नाही. लगेच खाली येते. कुठेतरी उद्योगधंदा करतो, नोकरी करतो, तर लगेच आपलं चित्त खाली येतं ना. परत वरती ठेवायचं, हे बघणं गरजेचं आहे ना आपल्याला. आवश्यक आहे. आम्ही योगी आहे, का आम्ही भोगी आहे? आम्ही प्रपंच करत हा परमार्थ करायचा आहे. माताई काय म्हणतात? प्रपंच करत परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? प्रपंच तर चालूच आहे हाताने, परंतु लक्ष मात्र शस्त्राच्या वर आहे. म्हणजे परमार्थही आहे. बघा कसं श्रीमातांनी सांगितलेलं आहे. जसं एखादा मुलगा पतंग उडवतोय. बघा उदाहरण श्रीमातांनी किती सुंदर दिले. पतंग उडवतोय, परंतु तो काय करतोय? पतंगाकडेही लक्ष आहे आणि तो मित्रांच्यावर गप्पाही मारतोय. दोन्ही गोष्टी आहेत ना. म्हणजे इकडे गप्पाही मारतोय, पण इकडे बघतोय नाही पतंग पडायला नाही पाहिजे. इकडे-तिकडे गेला नाही पाहिजे. वरती जायला पाहिजे. हे लक्ष त्याचं कुठं आहे? पतंगावरती पण आहे. म्हणजे तसं आपलंही पाहिजे साधकांचं. प्रपंच तर चालूच आहे, परंतु लक्ष मात्र वरती पण आहे, अध्यात्माकडे पण आहे. किती उच्च स्थितीला जातो बाबा, हे पण पाहतो ना. याला प्रपंच आणि परमार्थ एकत्र करणे म्हणतात. नाहीतर प्रपंचातच गुंतलाय आणि परमार्थामध्येच अडकलेला आहे, असं व्हायला नको. दोन्ही करलं जमलं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ. कुणी असं म्हटलं नाही पाहिजे, की सगळं सोडून ध्यानातच करत बसतो म्हणून. असं म्हणणारे आहेत भरपूर. आपल्याला प्रपंचही चांगला करायचा आहे. आपण योग्य पती व्हायचं, योग्य पत्नी व्हायचंय. जे काय आपल्याला रोल दिलेला आहे परमेश्वरानं, त्या बाबतीत ते कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. हे करत असताना लक्ष वरती पण पाहिजे, परमार्थाकडे पाहिजे. बस एवढंच आहे. किती सोपं श्रीमाताईने दिलेलं आहे. त्यामध्येच आम्ही अडकतो. हे झालं, ते झालं, ही समस्या, ती समस्या. आम्ही सहजयुगी आहे तर ती सोडवता आली पाहिजे ना आपल्याला. आणि सहजयुगी साधक आहे आपण. आणि तो परमात्मा सोडवतो. आधी त्याच्या चरणाशी तर जाऊया. मग तो सोडवेल ना सगळं बघा. आधी कुठे वर जाताच येत नाही आणि म्हणतो की श्रीमातांनी समस्या सोडवाव्यात. आपण किती त्यांच्याजवळ राहतो हे पाहिलं पाहिजे आधी. शस्त्राच्या वर आम्ही किती राहतो 24 तासापैकी. मग आपला अधिकार झाला, की श्रीमातांनी हे करावं आणि ते करावं. ते सांगावंही लागत नाही, होतं आपोआप मग. आधी वरती तर राहूया. लक्ष शस्त्राच्या वर. बघा वरती आहे. आता लम हे बीजाक्षर आपल्याला उच्चारायचं आहे. लम. उच्चारत असताना लक्ष शस्त्रापासून वरच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. लम हे उच्चारत असताना. कुठपर्यंत जायचं आहे? कुठपर्यंत वर जाईल तिथपर्यंत. आकाश तत्वापर्यंत गेलं तरी चालेल. परंतु चित्त खालून वरपर्यंत न्यायचं आहे. लम हे बीज उच्चारत असताना. लम. लम. थोडंसं वेगळ्या प्रकारचं जाणीव आपल्याला होते, ही बीजाक्षर उच्चारल्यानंतर. आणखी एकदा म्हणूया लम, परंतु खालून वरपर्यंत लक्ष द्यायचं आहे. बघा फरक काय येतोय ते पाहायचं आहे. म्हणून झाल्यावर हाताच्या बोटावरती पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. लम. लम. फरक पडतोय का बघायचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं, जसं शंख वाजवल्यावर कसा फरक पडतो,
शंख काय हे आपल्याला अजून माहिती नाही आहे. होल युनिव्हर्स आहे ते. म्हणजे पूर्ण विराट आहे ते शंख म्हणजे. विराटाचा नकाशा बघितला का आपण कधी? विराट कसा आहे बघितले का? गोल आहे ना. जशी कुंडलिनी वेटोळे कॉइलमध्ये आहे ना, कुंडलिनी कॉइलमध्ये तसं विराटाचं नकाशा आहे. गोल आहे असं आणि त्यामध्ये सगळं आहे. ग्रह, गोल, नक्षत्र अगदी सूक्ष्म बारीक-बारीक आहे. तसंच आहे ना, शंख कसा आहे? विराटाचं प्रतीक आहे ते. म्हणूनच विष्णूच्या हातामध्ये आहे तो शंख आणि तो नाद ब्रह्म आहे. म्हणजे ज्यावेळेला शंख वाजवतो, त्यावेळेला आपण शस्त्राच्या वर जातो खरं म्हणजे. सदाशिवांच्या चरणाशी जातो आणि सगळे गण, देवता अलर्ट होतात त्याच्यानं. बघा, आपण देखील ज्यावेळेला मंत्र म्हणतो, एखादा बीज मंत्र म्हटल्यानंतर व्हायब्रेशन जास्त का येतात? याचं कारण असं आहे, की आपल्या त्या साउंडमुळे त्या देवता जागृत होतात आणि चैतन्य उत्सर्जित करतात आणि मग आपल्याला जास्त व्हायब्रेशन जाणवायला लागतात. टाळूवर देखील, वर देखील जास्त जाणवायला लागतं. कारण ते अलर्ट झाले. म्हणून ही बीजाक्षरं आणि स्तोत्र यासाठी म्हणायची असतात. पण आपण काय करतो, पोपटपंची आहे आपली, म्हणतो नुसता. पण त्यापासून ज्या प्रतिक्रिया होणार आहेत, ते मात्र आपण बघत नाही. आमची प्रतिक्रिया काय असते, की बाहेर बाह्यात लक्ष गेलं, की हे असं आहे, ती ती गाडी अशी आहे. म्हटलं, की आमचं चित्त त्या गाडीकडे गेलं, की गाडीकडनं ज्या प्रतिक्रिया येतात, त्या आम्ही घेतो. परंतु ज्यावेळेला आम्ही परमेश्वराचं नामस्मरण किंवा परमेश्वराचा जो बीज मंत्र, स्तोत्र म्हणतो, ते म्हणून झाल्यानंतर त्यापासून जे आशीर्वाद येणार आहेत, जे रिफ्लेक्शन, जे प्रतिक्रिया येणार आहे, तिकडं खरं लक्ष पाहिजे. त्या प्रतिक्रियेकडे लक्ष पाहिजे आमचं. म्हणजे बीज मंत्र म्हटल्यानंतर जसं आता व्हायब्रेशन्समध्ये वाढ झाली, कळलं मग आल्या व्हायब्रेशन्स. तसं ते आहे, की इकडं लक्ष पाहिजे आमचं. जे म्हटल्यानंतर प्रतिक्रिया जी काही येते परमेश्वराची, तिकडं आमचं लक्ष पाहिजे. नुसता म्हणतच राहायचं नाहीये. काही जण बीज मंत्र म्हणतच राहतात नुसतं लम, वम, रम काय असेल ते. पण परिणामाकडे लक्ष देत नाहीत. परिणाम म्हणजे काय? लम म्हटल्यानंतर थोडा पॉज घ्यायचा आहे आम्हाला. का? कारण जो नाद ब्रह्म म्हटलेला आहे ना, त्याची जी प्रतिक्रिया उमटणार आहे, ती आपल्या व्हायब्रेशन्सच्या रूपात कळणार आहे किंवा त्या चक्रावरती आम्हाला जाणवणार आहे. म्हणून तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं. आणि असं जर लक्ष ठेवून आपण म्हटलं, तर आपली प्रगती खरोखरच होऊन जाईल. कळेल आपल्याला, लक्षात येईल. लक्ष शस्त्राच्या वरतीच आहे आपलं. हळू आता वरच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. हळू वरती जायचं. आकाश तत्वाच्या दिशेनं. पूर्ण क्षमतेनं वर ओढलं गेलं पाहिजे. आता हा देह जो आहे तो स्थिर ठेवायचा. ह्यातलं संपूर्ण चैतन्य शस्त्रामधून आपण वर काढलेलं आहे. बघा, ही धारणा आहे आमची, की हा स्थूल देह खालीच राहतो आणि जो सूक्ष्म देह आहे तो शस्त्रामधून वर येतोय आणि त्या आकाश तत्वाच्या दिशेने जातो. ही एकसारखी धारणा आहे आमची. परत कदाचित खाली येईल, परत वरती घेऊन जायचं आहे, ही धारणा करणं आवश्यक आहे. लक्ष शस्त्राच्या वर आकाश तत्वापर्यंत जायचं आहे आम्हाला. एकरूप व्हायचं आहे. आमचा आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप करायचा आहे. जीवा शिवाची भेट. आत्मा म्हणजे जीवच आहे आपला. आणि त्या शिवाशी भेट झाली, की जीवाशिवाची भेट होते. म्हणजे आपलं चैतन्य त्या परमचैतन्याशी एकरूप झालं, की आम्हाला परिपूर्णता येते. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून आपण त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं आहे. वरतीच राहायचं आहे, खाली यायचं नाही आता. आकाश तत्वाच्या दिशेनं.
को खोजने वाले और जिन्होंने सत्य को खोज भी लिया है, ऐसे सब साधकों को हमारा प्रणाम। दिल्ली में इतने व्यापक रूप में सहयोग फैला हुआ है कि एक जमाने में तो विश्वास ही नहीं होता था कि दिल्ली में 2-4 भी सहयोगी मिलेंगे। यहाँ का वातावरण ऐसा उस वक्त था कि जब लोग सत्ता के पीछे दौड़ रहे थे और व्यवसायिक लोग पैसे के पीछे दौड़ रहे थे। तो मैं ये सोचती थी कि ये लोग अपने आत्मा की ओर कब मुड़ेंगे। पर देखा गया कि सत्ता के पीछे दौड़ने से वो सारी दौड़ निष्फल हो जाती, थोड़े दिन टिकती है। न जाने कितने लोग सत्ताधारी हुए और कितने उसमें से उतर गए। उसी तरह जो लोग धन प्राप्ति के लिए जीवन बिताते हैं, उनका भी हाल वही हो जाता है, क्योंकि कोई सी भी चीज जो हमारे वास्तविकता से दूर है, उसके तरफ जाने से अंत में यही सिद्ध होता है कि ये वास्तविकता नहीं। उसका सुख, उसका आनंद क्षण भर में भंगुर हो जाता है, खत्म हो जाता है। और इसी वजह से मैं देखती हूँ कि दिल्ली में इस कदर लोगों में जागृति आ गई है। ये जागृति आपकी अपनी संपत्ति है, ये आपके अपने शुद्ध हृदय से पाई हुई प्रेम की बरसात। इसमें न जाने हमारा लेना देना कितना है, किंतु समझने की बात यह है कि अगर आपके अंदर ये सूझबूझ नहीं होती तो इस तरह से ये कार्य संपन्न नहीं हो सकता। इसमें एक ही समझना है कि अनेक संतों ने इस देश में मेहनत की, हर के घर घर में उनके बारे में चर्चा होती है और उन संतों के बारे में बहुत कुछ मालूमात बुजुर्गों के तो है ही, पर बच्चों को भी हो जाती। धीरे धीरे ये बात जमती है कि आखिर ये लोग ऐसे कौन थे जिन्होंने इतना परमार्थ साध्य किया। पता नहीं कैसे इतने व्यवसायिक लोग, जिनका सारा ध्यान रात दिन पैसा कमाने में, सत्ता कमाने में जाता है, वो मुड़कर सहयोग में आ गए, क्योंकि उनकी जो वो खोज थी उसमें आनंद नहीं था, उसमें सुकून नहीं था, शांति नहीं थी, किसी प्रकार का विशेष जीवन नहीं था। जब मनुष्य ये पता लगा लेता है कि उसके अंदर कोई ऐसी वास्तविक आनंद की भावना आई, न ही उसने कोई उस सुख को पाया जिसके लिए कोई संसार में आया। न जाने कैसे एक जोत से अनेक जोत जलती, और आज इसमें देखती हो कि हजारों लोग यहाँ पर आज उपस्थित हैं, जिन्होंने अपने अंदर की अंतरात्मा को पहचाना है। सबसे पहले जान लेना चाहिए कि हमारे अंदर जो
बहुत सी त्रुटियां हैं, उसका कारण है कि हम लोगों ने धर्म को समझा नहीं। जो कुछ धर्म मार्तंडों ने बता दिया, हमने उन्हीं को सत्य मान लिया। उन्होंने कहा कि आइए आप कुछ अनुष्ठान करिए या कुछ पूजा पाठ करिए या और हर तरह की चीज बताई। मुसलमानों को भी इस तरह से पढ़ाया गया कि तुम अगर इस तरह से नमाज पढ़ो और इन मुल्लाओं के कहने पे चलो तो तुम्हें मोक्ष मिल जाएगा। अब मनुष्य सोचने लगा कि ऐसा तो कुछ हुआ नहीं, ऐसी तो कोई प्राप्ति हुई नहीं, फिर ये है क्या? ये कर्म कांडों में हम क्यों फंसे? और ये कर्म कांड हमें बहुत ही गहरे अंधकार में ले जाते हैं। हम लोग सोचते हैं कि इस कर्म कांड से हम कुछ पालेंगे, सो किसी ने पाया नहीं। जन्म जन्मांतर से लोगों ने कितने कर्म कांड किए हैं, उन्होंने क्या पाया? अब पाने का समय व्यर्थ। आज इस कलयुग में ये समय आ गया, ऐसा आया है कि आपको सत्य प्राप्त हो। सत्य की प्राप्ति यही सबसे बड़ी चीज है, और सत्य ही प्रेम है और प्रेम ही सत्य है। इसकी ओर आप जरा विचार करें कि हम सत्य को खोजते हैं तो सोचते हैं कि सन्यास ले लें, हिमालय पे जाएं, अपने बाल मुड़ा लें और तरह की चीजें करें। जब सत्य का वास अंदर है तो ये बाह्य की चीजों से और उपकरणों से क्या होने वाला? इससे तो मनुष्य पा नहीं सकता सत्य, क्योंकि इसके साथ कुछ सत्य लिपटा ही नहीं। तो करना क्या है? करना ये है कि आपके अंदर जो सुप्त शक्ति कुंडलिनी की है उसे जागृत करना है। अब कुंडलिनी की शक्ति आपके अंदर है या नहीं, ऐसी शंका करना भी व्यर्थ। हर एक इंसान के अंदर त्रिकोणाकार अस्थि में कुंडलिनी की शक्ति है और उसे जागृत करना बहुत ही जरूरी है, जिससे कि आप उस चीज को प्राप्त करें जिसे मैं कहती हूँ सत्य, वास्तविकता। सबने कहा है कि अपने को जानो, अपने को पहचानो, लेकिन कैसे? हम तो अपने को जानते ही नहीं। हम जो है अंदर से न जाने कितनी त्रुटियों से भरे हुए हैं। लोभ, मोह, मद, मत्सर, रोग, सब तरह की चीजें हमारे अंदर, और हम ये नहीं समझ पाते कि ये कहाँ से सब आ रहे हैं और क्यों हमें इस तरह से ग्रसित किया। इस चीज का अगर आप ध्यान पूर्वक समझे तो एक बात है कि ये त्रुटियां जो है ये सब बाह्य की। आत्मा शुद्ध निरंतर, उसके ऊपर कोई भी तरह की लांछना नहीं आती। और जब ये आई है तो ये किसी वजह से आई होगी। हो सकता है कि आपकी परंपरागत ही आई, पूर्व जन्म से आई, माँ बाप से आई, समाज से आई, न जाने कहां कहां से ये सब चीजें आपके अंदर समाविष्ट हुई। अब इसके पीछे अगर खोजते रहे कि ये कहां से आई, क्या हुआ, इससे अच्छा है कि इसको किसी तरह से नष्ट कर दें। ये हमारे अंदर जो खराबियां हैं यही नष्ट हो जाए तो फिर क्या हम एक शुद्ध चित्त बन जाते हैं। इसकी व्यवस्था जिस परमेश्वर ने आपको बनाया उसने की। अब आपके अंदर इतनी ही स्वतंत्रता है कि आप अपने को पहचानने के लिए जो सर्वसिद्ध प्रक्रिया है उससे अपनाएं, और वो प्रक्रिया है कुंडलिनी जागरण की। मैं ये बात कह रही हूँ, ऐसा नहीं,
अनादिकाल से अपने भारतवर्ष में कुंडलिनी और कुंडलिनी के जागरण की बात की गई। हाँ, हालांकि उस वक्त में कुंडलिनी का जागरण बहुत कम लोगों को प्राप्त हुआ और बहुत मुश्किलें होती, लेकिन इसका भी समय आ जाता है कि ये सामूहिक हो जाए। और आज यही बात है, इस सामूहिक स्थिति में आपने कुंडलिनी का जागरण पाया है। अब इस सामूहिक स्थिति पे आकर के जब आप इस कुंडलिनी के जागरण से प्लावित हुए और जब आपके अंदर एक विशेष रूप का चैतन्य स्वरूप व्यक्तित्व प्रकट हुआ है, उस वक्त आपको ये सोचना चाहिए कि वास्तविक मैं तो ये हूँ और आज तक न जाने किस चीज के पीछे मैं भ्रामकता में मैं चल रहा था। ये सब होता गया, आपके अंदर जमता गया, बनता गया, और ये सब आपके सुबुद्धि दुर्बुद्धि और न जाने किस चीज से जुटता गया। सबसे बड़ी बात है कि हमें अपने को अगर पहचानना है तो सर्वप्रथम हमारा संबंध उस चारों तरफ फैली हुई चैतन्य सृष्टि से है। चैतन्य से एकाकारिता प्राप्त होनी चाहिए और उसके लिए चैतन्य से एकाकारिता के लिए कुंडलिनी ही उसका मार्ग है और कोई मार्ग नहीं। कोई कुछ भी बताए और कोई मार्ग है नहीं, लेकिन लोग आपको बुलावे में डालते हैं और लोग भटकने लगते हैं। जैसे मैं एक बार एक गुरुजी का प्रवचन सुन रही थी, तो उन्होंने तो शुरू में ही गालियां देनी शुरू कर दी। तो उन्होंने कहा कि आप लोग विकृत हैं। मैंने गाली हो गई, आप लोग विकृत हैं और आप की जो तरीके हैं उसमें आप भगवान को नहीं खोज रहे, आप प्रवृत्ति मार्गी हैं, आप हर एक चीज तरफ दौड़ते हैं। ये तो बात सही है, आप सब इस तरह से एक तरफ दूसरी तरफ दौड़ते हैं और दौड़ करके और आप अपने को खो जाते हैं। इस दौड़ में इस तरह के प्रवृत्ति में हमारी सारी ही शक्ति नष्ट हो जाती है। आज ये चाहिए तो कल वो चाहिए, तो परसों वो चाहिए, भाग रहे इधर से उधर, उधर से उधर, उधर से उधर। अब ये जो उन्होंने गाली बकती की आप प्रवृत्ति मार्गी हैं, उसको लोग मान लेते हैं कि अच्छा हम प्रवृत्ति मार्गी हैं, और वो दूसरों के लिए कहते हैं कि आप निवृत्ति मार्गी हैं नहीं, तो आप क्यों आत्मा को प्राप्त कर रहे हो? अगर आप निवृत्ति मार्गी हैं, माने आपकी जो वृत्ति इधर उधर नहीं दौड़ती, तो आप आत्मा को प्राप्त कर सकते हैं। अब पहले ही इस तरह की एक कठिन समस्या उपस्थित कर दी कि सर्वसाधारण मनुष्य अपने को सोचेगा कि हाँ भाई मैं तो हूँ प्रवृत्ति मार्गी, तो वो कहेंगे कि अच्छा ठीक है, आप गुरुओं की सेवा करो, उनको पैसा दो, ये मेहनत करो, ये कर्म कांड करो, इधर पैसा लगाओ, उधर पैसा लगाओ, और जिस तरह से भी हो सके तुम सब कुछ अपना परमेश्वर को दे दो, उसके बाद संन्यास ले लो। और आपको ये बात समझ में आ जाती है, भाई ये आसान चीज है, पर ये अंधों की बात है। अच्छे भले आंख होते हुए अगर कोई कहे कि तुम अंधे हो तो क्या इसे मान लेना चाहिए? कोई कहे आप प्रवृत्ति मार्गी है तो क्या इसे मान लेना चाहिए? अगर आपके अंदर निवृत्ति नहीं है, ऐसा उनका कहना, तो आप ज्ञान मार्ग मतलब सहयोग में नहीं आ सकते। इस तरह की एक भाषा ये लोग व्यवहार में लाते हैं और उससे सर्वसाधारण जनता ये कहती कि भाई हमारे लिए तो ये ठीक है कि गुरुओं को सेवा, उनको सब दो, उनको सब समर्पण दो। इस तरह की जो हमारे अंदर एक गलत धारणाएं
बैठ जाती है और हम उसे मान भी लेते हैं, क्योंकि हमारे अंदर विश्वास ही नहीं है कि हम कभी अपने आत्मा को पा सकते हैं और जिससे हम अपने को जान सकते हैं। लेकिन विश्वास रखिए, यहाँ आज बहुत से लोग ऐसे बैठे हैं कि जिन्होंने कुंडलिनी का जागरण और उसकी विशेषताओं से पूर्णतः अपने जीवन को प्रफुल्लित किया, और आप लोग सभी इस प्रकार इस चीज को पा सकते। आप में कोई कमी नहीं, कोई कमी नहीं, ये शक्ति आप सबके अंदर है। आपने कुछ भी किया हो, आपने कोई भी गलत काम किया हो, आप परमात्मा के विरोध में भी खड़े हो, चाहे जो भी किया हो, ये कुंडलिनी तो अपनी जगह बैठी हुई है, और जब कोई उसको जगाने वाला आएगा तो वो जग जाएगी। और ये जो बाह्य की चीजें हैं, इसको प्रवृत्ति कहते हैं, ये जो आपके अंदर षड रिपु है, ये एकदम झड़ जाए। जब आप देखते हैं कोई बीज आप माँ के उदर में डालते हैं तो अपने आप प्रस्फुटित होता है। बीज में तो कुछ नहीं दिखाई देता, पर जब वो माँ के पेट में जाता है तो वो अपने आप प्रस्फुटित हो जाता है। इतना ही नहीं, पर उसके अंग प्रत्यंग में जीवन आ जाता है। उसी प्रकार कुंडलिनी के जागरण से आप जागरूक हो जाते हैं, और आपके अंदर की जो वृत्तियां हैं, जो नाशकारी हैं, जो गलत है, वो अपने आप जड़ जाती है। ये बड़ा आश्चर्य का विषय है, किंतु ऐसे बड़ी आश्चर्य की बात, क्योंकि ये घोर कलयुग है, ये घोर कलयुग है, और इसके प्रताप से न जाने कितने लोग झुलस गए, और अब इसी कलयुग में ये कार्य होने वाला है, और इसी कलयुग में आप इसे प्राप्त करने वाले हैं, और उस परम तत्व को आप प्राप्त करने वाले हैं जो आपके अंदर आत्मा स्वरूप विराजित है। उसके प्रकाश में आप अपने को जानेंगे। आप जानेंगे कि आपके अंदर से कौन से दोष गिर गए, और अब आप शुद्ध चित्त वाले आत्मा स्वरूप हो गए। इसको जब आप जान लेंगे कि आपकी ये स्थिति है और यही सच्चाई है, तो जितनी झूठी बातें हैं आप छोड़ देंगे। उससे क्या फायदा? किसी भी झूठी बात को साथ लेकर के आप कहाँ जा सकते हैं? हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे आणि श्रीमातानं पाहायचं आहे, लक्ष वरतीच ठेवायचं आहे, बघायचं आहे श्रीमातांच्याकडे, आणि हाताच्या बोटांच्या वरती लक्ष, त्या स्थितीमध्येच राहायचं आहे आपल्याला. फक्त डोळे उघडून श्रीमातांना पाहायचं. तर आपण श्रीमाता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपली कुंडलिनी वरती चढवायची आहे. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीवर ठेवायचं. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला कुंडलिनीवरती लक्ष, पाठीच्या मणक्यातून येते ती हाताबरोबर वर. 3 गाठी मारतोय.
त्यानंतर कवच घ्यायचं. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. हे फार महत्वाचं आहे. कवच, त्यानंच आपलं रक्षण होणार आहे. श्री मातांच्या कृपेत शिव कवच, देवी कवच, हे सगळं हेच आहे. दुर्गा कवच, बंधन. उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरती आणि आपल्या कवचावरती ठेवायचं आहे. तर उद्या पहाटेचं ध्यान होणार आहे. उद्या बरोबर सगळं आवरून आपण 5 वाजता ध्यानासाठी बसायचं आहे. जय श्री माताजी.